हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी आम्ही ना डीमार्टला जाऊन आलोय, कारण की काल मी ठरवलं होतं की होतच नव्हतं झालं, तर मी ठरवलं होतं की ब्लिंकिटवरूनच आपण जो काही किराणा आहे तो ऑर्डर करूया। पण ब्लिंकिटवरती प्रत्येक वस्तूवरती 10 रुपये जास्त जात आहेत, मग त्याच्या मानाने मग खूप होतंय। मग म्हटलं डीमार्ट तर अगदी जवळच आहे, जाऊन घेऊन येऊया। मग आज सकाळी संडे रविवारचं म्हटलं सकाळी जाऊ, म्हणून मग उठलो, पहिल्यांदा चहा नाश्ता केला आणि लगेच गेलो होतो। किती दिवस झाले पाऊस नव्हता आणि आज पाऊस सुरू झाला, पण आम्ही जाताना येता नव्हता, पण रस्त्यावर चिखल खूप होता। तर ह्यावेळेस ना किराणा कमी आणि बाकीचा खूप सारा सामान। तर मी काल बिल काढलं ब्लिंकिटचं, तर 5:30च्या आसपास बिल जात होतं आणि आता डीमार्टचं ह्याच्या बिल सुद्धा तर रुद्राला नव्हतं नेलं, रुद्र इथंच होता, त्याला घरीच ठेवून गेलो होतो, कारण की गाडीवरती ना बसता येत नाही, त्याच्यामुळे त्याला नव्हतं नेलं। तर तुझ्यासाठी हे बघ, तर रुद्रासाठी हा वाला ना शर्ट घेतलाय, इतका मस्त क्वालिटी आहे ना, मला बघता क्षणी आवडला। याच्यामध्ये गाबोली कलर होता, थोडा स्काय ब्ल्यू कलर पण होता, भरपूर सारे कलर्स होते, पण मला हा खूप आवडला। अरे अगरबत्ती आहे, त्याच्यामुळे मग हा रुद्राला मी शर्ट घेतला आणि आज एकदम अंधार पडला, त्याच्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी डल आहे, कारण की खूप अंधार आहे बाहेर, ढगाळ वातावरण आहे। तर हा फुल स्लीव्ज मध्ये आहे आणि आता मी बघणार आहे रुद्राला घालून कसा दिसतोय। मला क्वालिटी डीमार्टची ना खरंच खूप आवडते। त्याच्या अंगात जो आहे ना तो सुद्धा शर्ट तो डीमार्टचाच आहे, खूप सुंदर आहे तो सुद्धा। अरे त्याच्यामध्ये नाहीये किंडर जॉय, थांब मी देते इकडे, आता ह्याच्या गाठी सुटायच्या नाही। पहिल्यांदा आहे ताटं, म्हणजे मागच्याच डीमार्टच्या बाजारामध्ये मी ताटं घेणार होते, पण म्हटलं ऑनलाईन ट्राय करू, पण ऑनलाईन मला खूप महाग वाटली नाही। ह्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे ताटांची, 120ला एक ताट भेटले, पण खूप मस्त आहे। माझे लग्नातले आहेत पण खूप मोठी आहेत, त्यात नाही जेव्हा असं वाटत। आणि दुसरे जे आहेत ना ते यांची बॅचलर्स मधले आहेत, मी आता 4-5-6 वर्ष कमीत कमी तीच वापरली, पण आता त्याला ना चिऱ्या पडल्यात, असं साईडने अशी ना चिरलेत, मग ते चिरलेली भांडी वापरायची नसतात। त्यातली 2 चांगले आहेत आणि 2 चिऱ्या पडल्या, तर चिऱ्या पडलेल्या आता मी भंगारा देऊन देईल आणि हे वाले आता मी चांगली वापरेन। 4 घेतली बस झाली, कारण आमच्यात कोणी पाहुणे वगैरे येत नाही, काही नाही। भेटलं ना किंडर जॉय, उठ आता चला, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे हेच घेऊया। त्यानंतर मग रुद्रासाठी ही एक शॉर्ट पॅन्ट घेतली, डेली यूज साठीच घेतली, खूपच सॉफ्ट असं मटेरियल होतं याचं, मग ही एक घेतली आणि त्याच्या पप्पाला 2-3 घेतल्यात, कारण त्यांना पण नव्हत्या। आणि ही पण एक पॅन्ट मला खूप जास्त आवडली, असं गार्डनला वगैरे जाताना ना, किंवा मला हे आवडली म्हणून मी ही घेतली, खूप मस्त होती ही पण। आणि मग हा टी शर्ट, बाकी गुलाबजाम तर आताच खाल्ले होते, पण खूप आवडतात आम्हा दोघांना, तर मी परत आणलेला आहे। त्यानंतर मग त्याच्या पप्पासाठी ना हा टॉवेल एक घेतला, कारण की आता मी गावी निघालोय, तर मग लग्नासाठी माहीतच आहे मखाना, आणि जो नॉर्मल आपला किराणा राहतो ना तर तोच किराणा भरलेला आहे, बाकी दुसरं काय असं एक्स्ट्रा नाही, एवढंच एक्स्ट्राचं होतं। ते काय ना जास्तीचं सामान नाहीये, सगळा हा किराणाच मोजकाच भरला आणि एवढंच जास्तीचं होतं। ते मला पण म्हणत होते तुला अजून पॅन्ट वगैरे टी शर्ट घे, म्हटलं नको मला, कारण मला जास्ती ना ऑनलाईन वालीच आवडतात कपडे। तर एक तर जास्त सामान आहे, आपण असं म्हणतो बरं का की डीमार्टला गेलं की खूप बिल होतं, पण आपण सामान पण घेतो, असं तर आपल्याच्याने बाहेर जाणंही होत नाही आणि ते घेणंही होत नाही, त्यामुळे ते गेलं ना की घेणं होतं 2-4 गोष्टी एक्स्ट्राच्या, आणि ते बरं आहे। मला असं वाटतं ते आता तरी त्या निमित्ताने तरी डीमार्टला गेल्यामुळे तरी, नाही तर बरेच जण जात नाही की जास्तीचा खर्च होतो तर डीमार्टला नको जायला, पण माझं असं म्हणणं असतं की आपल्याकडं ज्या गोष्टी नाही त्या आपण घेऊन येतो, त्याच्यामुळे चला आता, कारण की हे झालंच नसतं टॉवेल वगैरे घेणं, तर झालंच नसतं, तसंच आम्ही लग्नाला गेलो असतो, झालंच नसतं। आणि त्यामुळे असं आपल्याला बाहेर बघायलाही भेटत नाही क्वालिटी, जशी डीमार्टची क्वालिटी राहते ना तशी बाहेर नाही भेटत, आणि रेट पण अगदी रिजनेबल राहतात, जास्त काय असं महाग नाही राहत। तर हा इतकाच जो काही बाजारात किराणा होता ना तो होता, त्याला आता सगळा किराणा ना भरून घेते। तर रुद्राला बघा कसा बसलाय टी शर्ट एकदम छान, हिरोच दिसतोय ना, दिसतोय का हिरो, खूप सुंदर आणि इतका म्हणजे छान बसलाय ना। आणि एक पायपुसणी पण घेतली, खूप छान आहे, पण जाडजूड आहे आणि 100लाच बसली पण, है ना। आवडला शर्ट, मस्त आहे कसा आहे, हिरो दिसतोय का तो, पप्पा आले, पप्पा शर्ट कसा दिसतोय। तर 100Kचं आपला छोटंसं सेलिब्रेशन आता मी करतोय,
खरं तर ना मोठंच करायचं होतं, पण म्हटलं की सिल्वर प्ले बटन येईल ना त्यावेळेस मग अजून थोडंसं मोठं करूया. आणि अजून टाईम आहे, 1 महिना म्हणजे 25 ऑगस्ट लग्नाची तारीख धरली आणि तोपर्यंत माझं सिल्वर प्ले बटन यायला पाहिजे. म्हणजे मग आम्ही गावी जाऊ ना, गावाला म्हणजे सगळ्यांसोबतच त्याचं अनबॉक्सिंग करता येईल असं एक आहे. पण आता बघूयात कधी येतंय. अजून अप्लाय करायचं आहे, त्यासाठी अप्लाय केलं की मग येऊन जाईल. 20 दिवसामध्ये त्याचा टाईम राहतो. मग बघूयात आता कधी डिलिव्हर होतंय. तर खूप छान, खूप मस्त वाटतंय खरं तर. आणि एक म्हणजे काय सांगूच बोलूच शकत नाही की इतकं छान वाटतंय. आणि जास्त काय असं मी मोठं केलं नाही सेलिब्रेशन, आपलं छोटंसंच केक आणला. केक म्हणजे कोमलनंच बनवला होता, तर तिच्याकडनंच आम्ही तो घेऊन आलो घरी. तर फायनली आपले म्हणजे आधीचंही आम्ही सेलिब्रेशन केलं नव्हतं 50Kचं, आणि आत्ता फायनली म्हटलं चला 100Kचं तरी करूया. खरं तर ह्यांनी मला ना एकदम मोठं म्हणजे सरप्राईज द्यायला पाहिजे, सेलिब्रेशन ठेवायला पाहिजे. लोक किती मोठं मोठं करतात आणि ह्यांना माहीत सुद्धा नाही की हा केक मीच बनवून घेतला. तर कोमलकडून मी हा केक बनवून घेतला. तिला म्हटलं आपलं छोटंसं तरी करायला दे. आणि मला म्हणतात कशाचा केक कापायचा आहे मला म्हणतायत. तर हे असं आहे. आणि माझ्या मैत्रिणी मला विचारतायत की आता तुझा नवरा इतकं मोठं सेलिब्रेशन करेल, इतके सबस्क्रायबर झाले, 1 लाख झाले, आणि नवऱ्याला माझ्या काहीच माहित नाही की मी केकसाठी कॉल आला, घ्यायला जायचं होतं. म्हटलं जावा केक आणायचा तिच्याकडनं. तर मला म्हणतात कशाचा केक, अगं आता किती दिवस झाले. तर म्हटलं आता ज्या दिवशी होतील त्या दिवशी थोडी ना केक असतो तेव्हा. तर फायनली खूप खूप सारं थँक्यू, कारण की खरंच म्हणजे खूप छान वाटतंय. आणि म्हणजे ज्याने कष्ट केले ना त्यालाच खरी याची किंमत असती, बाकीच्यांना नाही. बाकीच्यांना वाटतं बापरे हिचे 100K झाले, पण ज्याने कष्ट केलेत ना तर त्याला म्हणजे खूप मोठं वाटतं. आणि सोबत आता तर म्हणजे ना मागच्या म्हणजे खूप दिवसापासून चाललं होतं मोबाईल घ्यायचं. आणि किती वेळा मला हे घेऊन गेले, त्याच्यानंतर बघितला ऑफर कशा लागतात ते बघितलं, कधी कमी कधी जास्त असं पण होता रेट. आणि फायनली आज म्हणजे घेतलेला आहे. मला खरं तर कधीच म्हणजे नव्हतंच की असं. खूप दिवस आता 2 वर्ष झाली माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि मला बऱ्याच वेळा म्हटले की क्लॅरिटी पाहिजे, असा मोबाईल पाहिजे, तसा पाहिजे, आयफोन पाहिजे वगैरे वगैरे. पण मला आयफोनचं पण कधीच अट्रॅक्शन नव्हतं आणि कोणत्याच फोनचं नव्हतं. पण ह्यांचं खूप चाललं होतं की S24 घे, त्याच्यामध्ये जास्त क्लॅरिटी येते आयफोनपेक्षा. आणि मग म्हटलं आता फायनली घेऊया, कारण की हा मोबाईल पण आता माझा खूप ब्लर दिसतं, बॅकनी तर ना खूप ब्लर दिसतं. तर फायनली मी इथं घेतलाय मोबाईल, S24 घेतलाय. मला दोन्हीचंही कशाचंच म्हणजे मोबाईलच्या बाबतीत असं नाही, मला असं वाटतं की 10-15 हजारचाही चालेल. आता हा माझा हावाला आहे ना तो 16 हजारचाच आहे. म्हणजे छान व्हिडिओ शूट झाला बस, असं काही नाही की एवढाच महाग पाहिजे आणि तेवढाच. आणि उगाच मोबाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट नको वाटते, खूप पैसा वेस्ट आहे. पण आता मी घेतलाच कारण मला आता शिलाईचे पण असे क्लिअर दिसत नाही माझे. जर शिलाईचे तुम्ही व्हिडिओ बघितले ना खूप असा ब्लर व्हिडिओ दिसतो, स्पष्ट दिसत नाही. जिथं मार्किंग करते ते किंवा जो कपडा आहे तो असं स्पष्ट दिसत नाही. तर त्याच्यामुळे मग मी हावाला घेतला. तर S24 आहे, अल्ट्रा आहे हा, सॅमसंग S24 अल्ट्रा. ह्यांची खूप इच्छा होती म्हणून मग घेतला. आणि मला कशा दोन्हीचंही मला काही नव्हतं की कोणताही घ्या, फक्त व्हिडिओ चांगला शूट झाला ना तर झालं. तर म्हणून मग हा घेतलेला आहे बघा. बघू आता चालवून कसं आहे. खूप मोठा आहे पण हा मोबाईल, आणि जाड पण आहे. त्याची जी स्क्रीन आहे ना साईडची ती एकदम अशी स्लिम आहे, खूप मस्त वाटते डिझाईन. आता मी कव्हर लावलाय म्हणून, विदाउट कव्हर ना खूप मस्त वाटतोय. डिझाईन खूप छान आहे मोबाईलची. आज पण म्हटलं घेतोय का नाही, त्याच्यामुळं माझं असं चाललं नव्हतं की ब्लॉग शूट करायचं. म्हटलं जाऊन नुसता बघूनच आलो तर परत मग पचका व्हायचा. तर हे बघा असं आहे, खूप असं नाहीचं, स्लिम आहे. याची जी बॉडी आहे ना ती खूप मस्त आहे. तर आता बघूयात दिसतीलच कसे व्हिडिओ शूट होत आहेत. आता उद्यापासून ह्याच मोबाईलने आपले व्हिडिओ शूट होतील. रुदू बघितलं मी एवढा मोबाईल घेतला, तर त्याला तर तो केकच आवडलेला आहे. चला बाहेरून किती फिरून आलो, मोबाईल घेतला तरी आपल्याला घरातली कामं करावीच लागणार आहे. तर आज काय भूक नव्हती, तर चाललं होतं आमचं की बाहेरून थोडंसं खाऊन जाऊया. पण येताना मी भाजी घेऊन आले. इथे भाजी ना भेटत नाही, तिकडे आम्ही पुढे गेलो होतो. तर म्हटलं एकदम ताजी छान भाजी होती, तर येताना भाजी घेतली. मग म्हटलं आता नको कुठे, आता डायरेक्ट घरी चला. मग डायरेक्ट घरी आलो. खिचडी बनवली, नाही तर आज साफ केलेलं किचन ओटा खराब करायची इच्छाच नव्हती, पण करावी लागली. मग खिचडी केली. भूक नव्हती पण तरी थोडंसं तरी खाल्लं पाहिजेच.
म्हणून मग खिचडी केली आणि म्हटलं आता या भाज्या ज्या आहेत ना त्या साफ करून व्यवस्थित भरून ठेवूया कंटेनरमध्ये. तर मोबाईल कितीचा घेतला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मोबाईल 80,000ला बसला आम्हाला. आणि खरंच खूप छान वाटतंय की एक साथ ही रक्कम पे केली. खूप मस्त वाटतंय की मी ते स्वतः म्हणजे करू शकते. स्वतःचं जे काही स्वतःच्या इच्छा आहेत, जे काही स्वतःची छोटी छोटी का स्वप्न असेनात तर ते पूर्ण करू शकते. खरं तर मोबाईल घ्यायचं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं किंवा मला मोबाईलचं एवढं अट्रॅक्शनही नाही आहे की मला असं वाटतं की मोबाईल छोटासा झाला ठीक आहे, पण बऱ्याच जणांचं असं म्हणजे म्हणणं आहे की मोबाईल चांगला राहिला तर व्हिडिओ व्हायरल होतात जास्त. तर बघूयात आता माझा जो काही एक्सपिरियन्स येईल तो मी तुम्हाला शेअर करेलच की कसं आहे बाबा. खरंच व्हिडिओच्या क्लॅरिटीवरती डिपेंड आहे की मोबाईलवरती डिपेंड आहे व्हिडिओ व्हायरल होणं. मला तर असं वाटतं की तुमचा कंटेंट, तुमचा स्वभाव, तुमचा प्रामाणिकपणा, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये काय दाखवता, ते किती व्यवस्थित दाखवता, ह्याला जास्त महत्त्व आहे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी. असं नाही की नाही तुम्ही काहीतरी दाखवलंय आणि मोबाईल 2 लाखाचा वापरला आणि व्हिडिओ व्हायरल होईल, असं असूही शकतं. मी आता असं म्हणणार नाही की असं नसेल, कारण मला स्वतःच बरेच जण म्हणतात की तू चांगला मोबाईल घे, आयफोन घे वगैरे वगैरे. मला पण वाटत होतं आयफोनच घ्यावा, पण रुद्राच्या पप्पांचं इच्छा होती की S24 घ्यावा. म्हणजे खूप अगदी 2-3 वर्षापासून त्यांचं चाललं होतं तो मोबाईल घ्यायचा आणि मलाही तसंही शूटसाठीच पाहिजे होता. तर मी म्हटलं कोणताही घ्या आणि दुकानात विचारलं त्यावेळेस मग ते बोलले की आयफोनची जी बॅटरी आहे ती जास्त एवढी चालत नाही, सॅमसंगची जास्त चांगलं आहे सॅमसंग, असं ते बोलले. तर मग म्हटलं ठीक आहे, तसं आपल्याला ना टिकाऊ पाहिजे, तर म्हटलं टिकाऊसाठी मग ते पण चांगलं आहे. दोन्हीची क्लॅरिटी, दोन्हीचं जे काही फीचर्स वगैरे आहेत ना तर ते अगदी सेम आहेत आयफोन आणि S24. आणि माझा जो आहे ना तो अल्ट्रा आहे, म्हणजे तो नाही का झूम म्हणतात, झूम खूप जास्त झूम करतो वगैरे, तो मोबाईल आहे तो. त्याच्यासाठीच तो जास्त म्हणजे हा आहे फेमस, कारण की खूप जास्त झूम करू शकतो तो मोबाईल. खूप लांबचं ते शूट होतं. तर आता माहीत नाही कसं होईल शूट, बघूयात. आता मी उद्या शूट करते थोडंसं, मला कशी वाटते क्लॅरिटी बघूया, नाहीतर परत पश्चाताप नको व्हायला. आणि आता मोबाईल घेतला तर आता लाईटसुद्धा घ्यावी लागणार आहे, कारण की नॉर्मल आता ह्याच्यातून कसं मी डायरेक्ट मोबाईल लावून हे किचनमधलं शूट करते, तर त्याच्यातून तसं शूट नाही होत बरोबर. त्याच्यामध्ये लाईट फोकस द्यावा लागतो लाईटचा, तरच त्याच्यातून शूट होतो. आणि आता हे खूप खर्च वाढेल, लाईट घ्यावी लागेल, बऱ्याचशा गोष्टी वाढल्या. तर एक गोष्ट घेतली की बाकी 2-4 गोष्टी तर त्याच्या मागे आपोआपच घ्याव्या लागत आहेत. तर ठीक आहे, चला आता सगळं आवरलेलं आहे. आणि आज खरं तर दुपारीही आम्ही छान झोप घेतली होती. संडे होता, म्हटलं आज काही काम नाही करायचं, एकदम रिलॅक्स. मग दुपारी मस्त झोप घेतली होती, त्यामुळे आता झोप तर काही नाही आहे, पण चला म्हटलं आता परत उद्या आपल्याला रोजच्या कामाला लागायचं आहे. तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय बाय.